सामन्याला सुरुवात आलेल्या मान्यवरांचं पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण ऐकतोय पाहतोय SPL अर्थात स्वराज्य प्रीमियर लीग पर्व चौथे एका भव्य दिव्य असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं आणि ही स्पर्धा पर्व चौथ्यामध्ये आज दुसरा दिवस दुसऱ्या दिवसातील ग्रुप डी च्या दिशेने आपण वळाले होतो त्या ठिकाणी पहिला क्वालिफाय होणारा संघ खरं तर जीवदानी माऊलीचा संघ होता आणि त्या अगोदर UCC डोंगरपाडा हे दोन संघ क्वालिफायच्या दिशेने दाखल झाले ग्रुप ई च्या दिशेने आपण वळतोय ज्या ठिकाणी दोन विनर संघ आणि त्यातील ही लढत आपण पाहतोय एकीकडे ओमकार 11 एक नवोदित संघ आहे तर दुसरीकडे एक जुना जनता संघ अनेक वर्षात अंडरआर्म क्रिकेटची ज्या संघाने सेवा केली तो BV एकलव्यचा संघ दुसरीकडे आहे यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु असं म्हटलं जातं ना अतिघाई हे कधी कधी संकटात देखील नाही असं काहीच चित्र घडलं होतं पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 5 धावा आतापर्यंत धावफलकावर 2 सलामीवर बॅटर आहेत एकीकडे विके आहे तर दुसरीकडे अजिंक्य आहे दोन खेळाडूंमध्ये क्षमता त्या क्षमतेला साजेसा खेळ करणं ह्या वेळेला तितक्याच गरजेचं असेल 1 टू गो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 6 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात चांगली सुरुवात आहे विकी ॲज अ हार्ड हिटर एक घणाघाती फलंदाज म्हणून सातत्यानं त्याकडे पाहिलं जातं परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये यावेळेला सलमान चांगला गॅदर करतोय सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 7 धावा ह्या धावफलकावर येतात संघांना विनंती असेल आपण आपापली फॉर्मॅलिटीज हे देखील कंप्लीट करायची आहे आयोजकांकडे SPL अर्थातच स्वराज्य प्रीमियर लीग एक भव्य दिव्य असं आयोजन आणि या स्पर्धेचे सर्व अर्थातच विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मारुती पेडमकर सर असतील त्यानंतर राज अर्थातच राजेश जगताप सर असतील अजिंक्य बोईले सर असतील त्यानंतर प्रथम घाणेकर सर असतील नावेद शेख असतील ह्या सर्वांचं पुन्हा एकदा आज हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत आणि त्या बळावर ही स्पर्धा आज अगदी गुण्या गोविंदानं पार पडत असताना संपूर्णतः आज ग्रामस्थ आणि BV एकलव्यचा संघ ही स्पर्धा तितक्याच थाटामाटात आणि उत्साहात ही स्पर्धा पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते अंडरआर्म क्रिकेटचे रणसंग्राम महासंग्राम हा जो अंडरआर्म क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आपण पाहतो पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 7 धावा धावफलकावर वैयक्तिक विकी हा 3 धाव्यांवर खेळत असताना आतापर्यंत आपण पाहतोय ॲज अ हार्ड हिटर हा चांगलं क्षेत्ररक्षण ओमकार 11 संघ या अगोदरचा सामना देखील असाच राहिला होता परंतु ओमकार 11 संघाचं क्षेत्ररक्षण हे खऱ्या अर्थाने एक मोठं ॲडव्हान्टेज आहे एक मोठं बळ आहे आणि त्या बळावर आतापर्यंत त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलंय ॲक्युरेसी आहे अचूक मारा त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण त्या बळावर एक जुन्या जनता संघाला आतापर्यंत धाव्यांना रोख लगावले 1.1 चेंडूंचा खेळ 8 धावा धावफलकावर लोअर फुल टचचा चेंडू आहे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड होते 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 9 धावा धावफलकावर येत असताना आज संपूर्णतः ह्या स्पर्धेसाठी आपण पंच पाहतोय सिद्धेश राऊत साहेब असतील त्यानंतर सुशांत पाटील सर असतील त्यांचा देखील तितकाच एक मुळाचा वाटा चांगलं क्षेत्ररक्षण अफलातून क्षेत्ररक्षण अगदी पहाडासारखा आला होता सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड आता धावफलक फुलतंय आतापर्यंत धावफलक 10 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतंय चांगलं क्षेत्ररक्षण आहे पॉवर प्लेचं षटक आहे एक हाणामारीचं षटक परंतु आतापर्यंत चांगला वारा यावेळेला थोडासा फंबल जातोय चेंडू सीमारेखा पार 4 धाव्यांसाठी आज संपूर्णतः आमची DBN म्हटलं तर एक दमदार आणि बिंदास नेटवर्क बॅक टू बॅक दुसरा आता धावफलक खऱ्या अर्थानं धाव्यांना वेग मिळत आहे आतापर्यंत चालत होता आता धावतंय
आणि धावत असताना 18 धावा ह्या धावफलकावर आहेत. एबी अर्थातच अजिंक्य खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 19 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ होत असताना 19 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना आज संपूर्णतः आमची टेक्निकल टीम डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रवीण पाटील धनंजय मंगल यांच्या माध्यमातून हे टेक्निकल टीमचं आज सर्वा आणि ह्या सर्वा डीबीएन टीमचे कॅमेरामॅन आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय जयेश मंगेला, केवल मंगेला, त्यानंतर ऑपरेटर जयेश पाटील असेल, टेक्निकल स्कोरर दिशांत मांगेला असेल. ही संपूर्ण आता टीम तितकीच मोठी एक मेहनत घेत असताना या स्पर्धेच्या पाठी आपण पाहतोय. आमचे मॅन्युअल स्कोरर नावेद शेख असतील, त्यानंतर आमचे साथी समालोचक कालच्या दिवसामध्ये आपण ज्यांना ऐकलं असे अनिल बेनबन्सी सर, उद्याच्या दिवसात द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सर हे देखील आपल्याला ऐकायला मिळतील. आणि आमच्या सोबतीनं आजच्या दिवसामध्ये अभिषेक वावळे एक ह्याच नगरीमधील एक गोड आवाज यांचा देखील आपण ऐकत होतो. ह्या सर्वांचं पुन्हा एकदा SPLच्या वतीनं सहर्ष स्वागत. 20 धावा आतापर्यंत धावफलकावर 2.2 चेंडूंचा खेळ हा होत असताना पुन्हा एकदा टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. येस, पंचांचा डिसिजन सिद्धेश सर, डिसिजन फेअर डिलिव्हरी. येस, 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना 20 धावा ह्या धावफलकावर आहेत. एक नव्याने उतरलेला संघ ओमकार 11चा संघ आज स्वतःला एक वेगळ्या इंटेन्शन न पाहतोय. ज्या प्रकारचा आतापर्यंत खेळ राहिला आहे, परंतु 2 खेळाडू असे आहेत. अजिंक्य स्वतःला म्हणतोय की खामियाबी मुझमे, खूमियाबी मुझमे, अरे ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझमे. अशा प्रकारचा आतापर्यंत खेळ ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत अफवातून 2 चौकार आणि त्या बळावर 22 धावा धावफलकावर येत असताना यावेळेला डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न. पंचांचं डिसिजन यस कसलंय, विकेटसाठी आहे. ओमकार 11 एसटीनं बॉल बदललाय, ह्यासाठी अपील आहे. येस,
नॉट आउट. फेअर डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळले रोशन. अतिशय तिखट मारा. 22 धावा धाफकावर अजून देखील येणार आहे. 23 क्षमा असावी. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असेल. 23 धावा आहेत धाफकावर. निर्धाव चेंडू आहे. 1 to go. लास्ट बॉल. 22 धावा आतापर्यंत धाफकावर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेला थोडासा फंबल आहे. कॉम्बिनेशन फील्ड आहे. एका दुक्का तिक्का आणि गडीबाद. गडीबाद पहिला अजिंक्यच्या रूपाने. बॅक टू द डगआउट. ज्या प्रकारचं आयोजन नियोजन आज संपूर्णतः एक पिवळमय वातावरण अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही संपूर्णतः स्पर्धा आपण पाहतोय. ते टॉस की बॉस त्यानंतर SPLचं ते भव्य दिव्य असं बॅनर आपण पाहतोय. ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच सन्माननीय मारुती पेडमकर सर असतील, त्यानंतर राजेश जगताप साहेब असतील आणि त्यानंतर अंकुश राठोड साहेब असतील. तितकाच मोठ्या ह्या स्पर्धेसाठी एक मोलाचा वाटा आणि त्या बळावर ही संपूर्णतः BV एकलव्याचा संघ 2 ते 3 महिने झाले एक कशा प्रकारे स्पर्धा एक गुण्या गोविंदाने आणि एक आगळी वेगळी एक युनिक थीम आपण पाहतोय. अर्थातच 2 कर्णधार आणि एक आंतरराष्ट्रीय फील्ड नक्कीच येत असेल. ज्या प्रकारचं ब्रेझर आणि त्यातून हा टॉस केला जातोय. अगदी प्रेमात पडणारं असं आयोजन नियोजन एक आठवणीत राहणारी अशी स्पर्धा अर्थातच SPLची ती स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा डिसिजन 2 धावा धाफकामध्ये ॲड. प्रेक्षकांना विनंती असेल आपण पडद्यापासून थोडंसं लांब राहा. त्या पडद्यापासून हात सोडून उभे राहा ही विनंती असेल. प्रेक्षक राजा आपल्याला विनंती करतोय PCC संघ आपल्या बाजूला जे प्रेक्षक आहेत आपल्या डाव्या हातावर पडदा सोडून बसा प्लीज विनंती असेल. आयोजकांचा कॉल आहे. अजून देखील येणारे 2 दिवस अजून देखील आपल्याला ही स्पर्धा ही गुण्या गोविंदानं पार पडण्यासाठी आपल्याला तितकाच एक महत्त्वाचा वाटा असेल. प्रेक्षक राजा वर्ग हा तितकाच महत्त्वाचा असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. तीन 3.2 चेंडूंचा खेळ होत असताना 26 एक गडींच्या मोबदल्यामध्ये आक्रमण हल्ला विकी नाम तो सुना ही होगा और किरदार भी होगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ BV एकलव्य. आता एक्सलेट करतोय पुन्हा एकदा बॅकफूट लावून, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. आता धावफक खोलतंय फुलतंय. 31 धावा ह्या धाफकावर आतापर्यंत येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजून देखील येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. चांगला खेळ केला जातोय. विकी वैयक्तिक आतापर्यंत 12 धावांचा खेळ. दुसरीकडून तेजस एक स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करत असताना 31 धावा ह्या धाफकावर. यावेळेला दुसरीकडून देखील आक्रमण आहे हल्ला आहे धावचीची संधी आहे. तेजस बॅक टू द डगआउट मध्ये परत आलतोय. सिंगल धाव अर्थातच 32 धावा आतापर्यंत धाफकावर. आता येणाऱ्या शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. नवीन फलंदाज पपलू हा स्ट्राईक एंडला असेल. पपलू सातत्याने एक अपकमिंग यंगस्टर आणि त्या ख्यातीमध्ये ह्या खेळाडूचं नाव सातत्याने घेतलं जात आहे. प्रथम डावकारू फलंदाज आहे. 32 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. शेवट यावेळेला कोणासाठी गोड असणार कोणासाठी, परंतु धावफलकात सिंगलने भर पडत असताना
24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 33 धावा धावफलकावर लगावल्या जातात. आता येणारे 34 धावांचं लक्ष हे धावफलकावर आपण पाहणार आहोत. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक मोलाचा वाटा यांच्या माध्यमातून राहिलाय असे ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच मारुती पेडमकर सर असतील, त्यानंतर राजेश जगताप साहेब असतील, अजिंक्य बोबले साहेब असतील, प्रथम घाणेकर साहेब असतील व संपूर्णतः आज बीबी एकलव्य संपूर्णतः टीम ह्यांचा एक मोलाचा वाटा आणि त्या बळावर ही स्पर्धा आज गुण्यागोविंदानं पार पडत असताना आपण पाहतोय. SPL एक भव्य दिव्य अंडरआर्म क्रिकेटचा तो रणसंग्राम महासंग्राम आज विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा एक गुण्यागोविंदानं पार पडत असताना आज ग्रुप ई मधील हा 2 विनर संघ आणि त्यातील ही लढत आपण पाहतोय. एक पिवळमय वातावरण ह्या स्पर्धेसाठी तितकाच SPL अर्थातच स्वराज्य प्रीमियर लीग ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर लाभले त्यामध्ये विनीत संके साहेब असतील, त्यानंतर आपण अनेक मान्यवर ह्या स्पर्धेसाठी लाभलेले आणि आर्थिक मदत त्यामध्ये सन्माननीय धवल चोरगे साहेब असतील, त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक रघुवीर ठाकूर साहेब असतील व प्रतीक ठाकूर साहेब असतील, युवा कार्यकर्ते त्यानंतर श्री नारायण दास साहेब असतील, प्रदीप राऊत साहेब असतील, आदित्य राऊत साहेब असतील, सौरभ चौधरी साहेब असतील, ह्या सर्वांचं पुन्हा एकदा आज SPLच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपल्या बळावर ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं पार पडत असताना हे संपूर्णतः आर्थिक मदत असं म्हटलं जातं ना की देणाऱ्यांना देत जावं, घेणाऱ्यांना घेत जावं आणि देणाऱ्यांना घेता घेता घेणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावेत असं हे आयोजन नियोजन आणि आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून लाभले ह्या सर्वांचं पुन्हा एकदा आज स्वराज्य प्रीमियर लीग आणि BB एकलव्य संघ आपल्या पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मॅचच्या दिशेनं 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 1 गडी. बॅक टू द डगआउट सलामवीर फलंदाज 1 गडींच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज व कर्णधार रितेश, ज्याच्या खांद्यावर आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी पाहतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये त्या प्रकारचा खेळ रितेशचा राहिला होता, एक शानदार बहरदार खेळ आणि त्या बळावर त्या प्रकारचं पुन्हा एकदा एक जिम्मेदारीनं आता येथून खेळावं लागेल. 2 विनर संघ आणि त्यातील 3 लढत आपण पाहतोय. आता कोणता संघ कोणाच्या सोबतीनं आता खेळणार ही येणारी काळ दर्शवा. आतापर्यंत 3.2 चेंडूंचा खेळ होत असताना चांगला खेळ, एकीकडून पत्तू आपलं वैयक्तिक खातं खोलतोय परंतु गोलंदाजी मार्कवर निनाद आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत टप्प्यावर आहे. सुपर लाईन लेन टप्पा आणि हे सर्व काही दर्शवत असताना पहिल्या 4 चेंडूंमध्ये 3 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. लोअर फुलटॉस आणि यावेळेला आक्रमण हल्ला येतोय, चेंडू सीमारेखापार 4 धाव्यांसाठी. या 4 धाव्यांनी धावसंख्या फुलताय. आतापर्यंत जो प्रेशर होता, जो दबाव होता, जो तणाव होता तो आता रिलीज केला जातोय. ह्या चौकारानं आता 7 धावा ह्या आतापर्यंत धावफलकावर कुठल्या जातात. चांगली सुरुवात आहे. म्हणून सातत्यानं म्हटलं जातं ना की मित्रांनो हिमतीने हारा परंतु हिम्मत कधीच हारू नका. कारण परमेश्वर असा एक डायरेक्टर आहे ना जो कठीण रोल नेहमीच एक बेस्ट ट्रॅक्टरला देत असतो आणि हा बेस्ट ट्रॅक्टर आहे. खरं तर रितेश आपण पाहायला गेलं तर ह्या संघाचा ओमकार 11 संघाचा बेस्ट ट्रॅक्टर आहे आणि त्या प्रकारचा आतापर्यंत एक जिम्मेदारीने खेळ करत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 8 धावा धावफलकावर येत असताना आता येणारे 18 चेंडू
26 धावा ह्या धावफलकावर लगावायचे आहेत. पहिल्या 6 चेंडूमध्ये एक चांगली सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट नक्कीच आपण पाहतोय. आमचे साथी समालोचक अर्थातच अभिषेक गवळे आपल्याला देखील मी विनंती करतो आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर जॉईन व्हा. एक आगळ्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न, खरं तर आमच्या समालोचक कक्षाला हा सलामी देणारा सिंगल धाव. धावफलकात ॲड 1.9+1 आहे. 2 धावा ह्या धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. आमच्या सोबतीनं आता ह्याच नगरीतील एक गोड आवाज अर्थातच अभिषेक गवळे सर देखील जोडले जातील. आता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. हर्ष ज्याच्या आपण खांद्यावर मॅन ऑफ द मॅच ची जर्सी पाहतोय, दुसरीकडून रितेश आहे. पतुल्या वेळेला काय करणं गरजेचं आहे, स्ट्राईक रोटेट करून दुसरीकडून रितेश जो फलंदाज लहरामध्ये आहे त्या फलंदाजाला खरं तर स्ट्राईक रोटेट करणं तितकंच गरजेचं असं. यावेळेला विचार विनिमय सर्व काही केलं जात आहे, परंतु काय घडेल काय बिघडेल ती येणारी आता काळ वेळ दर्शवणार आहे. आतापर्यंत सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु हर्ष आहे, ॲक्युरेसी आहे, भेदक मारा आहे, कंजूस डिलिव्हरी करणं जाणतोय आणि त्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळतो. ऑनसाईडच्या दिशेनं हलक्याताना पुन्हा एकदा पुश करो खुश रहो अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या झाली ती 10. 1 गडीच्या मोबदल्यात आणि 11 आणि चौथा चेंडू आणि एक धावून काढले. धावसंख्येत 1 ने भरवून धावसंख्या झाली ती 12. चार चेंडू 12 धावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. सुंदर असा 5वा चेंडू आणि एक धावून काढले. धावसंख्येत 1 ने भरवून धावसंख्या झाली ती 13. सुंदरचा शॉट आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण तेजस यांच्या मार्फत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. 1 गडीच्या मोबदल्यात. आणि आता समीकरण असणार आहे ते 12 चेंडू 20 धावा. ओमकार 11 या संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू 20 धावांची गरज. आणि आता तिसरं षटक पॉवर प्लेचं षटक आणि गोलंदाजी मार्कला असतील ते रुद्र. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं घेऊन येते ते रुद्र आपल्या संघासाठी आणि पॉवर प्लेचं षटक असणार आहे हाणामारीचं षटक. नक्कीच पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 14 धावा. आता येणारे 12 चेंडू अजून देखील 20 धावा धावफलकावर लगावायचे आहेत. जो खेळाडू लहरामध्ये आहे रितेश, एक चांगली सुरुवात ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आहे आणि आता पॉवर प्लेचं षटक अर्थातच आता एक्सेलेट करणं, आता पॉवर जनरेट करणं तितक्याच गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर रुद्र आहे. एक सातत्यानं आपण एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याकडे पाहतोय, परंतु दुसरीकडून रितेश आहे. पहिला चेंडू आक्रमण हल्ला, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही. निर्धाव चेंडू यष्टीरक्षक विकी चेंडूला गॅदर करतोय. निर्धाव चेंडू येतोय. 11-20 आहे. येणारे 5 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील, हे 5 चेंडू खऱ्या अर्थाने तितकेच निर्णायक असतील. 5 मध्ये एका दुक्का चौकार येईल का, परंतु यावेळेला बॅटची कडा, बिग अपसेट, बडी मछली जाल में फसी.
लगातारचे 2 चेंडू, निर्धाव चेंडू आणि त्यानंतर प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे. जसा येतोय तसा ओमकार आता पुन्हा एकदा परताळतोय. आता इक्वेशन काय 12-20 इक्वेशन आता 9-20 वर येऊन थकलंय. आणि आता समीकरण असणार आहे ते 9 चेंडू 20 धावा. ओमकार 11 या संघाला जिंकण्यासाठी 9 चेंडू 20 धाव्यांची गरज असणार आहे. आणि लगातार असे 3 डॉट चेंडू आलेले आहेत आणि त्याच्यात 2 विकेट सुद्धा आलेले आहेत. तर बघूया रुद्र पुन्हा एकदा काय करतात आपल्या संघासाठी. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक तिसऱ्या षटकातील. गोलंदाजी मार्कला रुद्र. चौथा चेंडू ऑफसाईडच्या दिशेला टोलावलेला चेंडू. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत 1 भरून धावसंख्या झाली ती 15. पाचवा चेंडू सुंदर असा शॉट आणि 1 धाव धावून काढल्या. धावसंख्या झाली ती 16. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो रुद्र आपल्या संघासाठी. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येते रुद्र. आणि नक्कीच पॉवर प्ले खऱ्या अर्थानं आतापर्यंत BVA संघाच्या बाजूने ठरलाय. खरं तर एक आशाभूत नजरेनं पाहत होता, परंतु यावेळेला टिपलाय खेळ, संपलाय खेळ. सलमान बॅक टू द पार्ट. आता येणारे 6 ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. गडीबाद 6-18. रुद्र 6 चेंडू फक्त आणि फक्त 3 धावेंचं. हा ट्रम्प कार्ड आहे खऱ्या अर्थानं. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा तो गोलंदाज. धावेंना रोख लगावत असताना 2 गडी 3 गडी गमावत असताना फक्त आणि फक्त 2 धावा खर्ची पडत असताना आपण पाहतोय. अजून देखील सामना जिवंत आहे. आता जे काही करायचं असं सातत्यानं म्हटलं जातं ना की क्षेत्र कोणते असो, आयुष्यात तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट जर का प्रामाणिकपणे असेल तर मात्र यशालाही पर्याय नसतो. आता प्रामाणिकपणे लढावं लागेल. आतापर्यंत ज्या प्रकारचा पहिला येईल का, विजयाचा शंख फुकला जाईल का, नव्हे. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड. गोलंदाजी मार्कवर मारुती पेडमकर. असं म्हटलं जातं ना, मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितकेच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट जात असतं. हे खऱ्या अर्थानं मुरलेलं लोणचं आहे. ह्या खेळाडूंना अनेक वर्षात अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची सेवा केली गेली. तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवर काय गोलंदाजी हाताळली जाते. गडी बाद झालेला आहे. गडीला पुन्हा परतावं लागतंय. आणि आता समीकरण ते आपल्याला एका साईडला झुकलेलं दिसते. BVA एकलव्य या संघाकडे झुकलेलं दिसते समीकरण. आणि आता आवश्यकता आहे ते 4 चेंडू 17 धावेंची. 4 मध्ये 4 चौकार येणार का बघूयात. सुंदर असा शॉट आणि गडी बाद. बॅक टू दी पवेलियन. आणि आता समीकरण 3 चेंडू 17 धावा. जवळजवळ BVA एकलव्य संघ हा विजयाकडे जाताना आपल्याला दिसतोय.
आणि संकेत वावळ उर्फ विकी यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. सुंदर अशी फेकी. आणि आता फक्त औपचारिकता उरल्या या मॅच मध्ये. 2 चेंडू 15 धावा. 1 धाव धावून काढले आणि विजयाकडे जाताना दिसतो तो बीव्ही एकलव्य संघ आपल्याला. शेवटचा चेंडू, सुंदरचा शॉट आणि विजयी झालेला तो बीव्ही एकलव्य संघ. शिवसाई कर्णधार कृपया यावे टॉस. आणि ओमकार 11. ओमकार 11 संघाचे कर्णधार आणि शिवसाई 11 संघाचे कर्णधार. कॉंग्रॅच्युलेशन टीम. बीबी एकलव्य टॉप 20च्या दिशेने दाखल होत आहे. त्यानंतर मी विनंती करतोय मान्यवरांना, सन्माननीय